तर चंद्रकांत पाटील माझे सर्वात मोठे हितचिंतक आहेत असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। चंद्रकांत दादांवर बोलणं मला योग्य वाटत नाही असं जयंत पाटलांनी म्हटलं। जयंत पाटलांचा हात जोडून चंद्रकांत पाटलांना मिश्किल टोला पाहिला। सांगली जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचा अध्यक्ष होणार असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं। यावर जयंत पाटलांनी हे वक्तव्य केलेलं आहे। दादा म्हटल्यावर दादांच्या विरोधात मी कधीच काही बोलत नाही। त्यामुळे दादांनी एखादा विधान केलं तर दादांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही। दादा हे मला माननीयच आहेत, त्यामुळे दादांच्या बद्दल मी काहीच बोलत नाही। आणि ते सगळ्यात मोठं ते माझे हितचिंतक आहेत दादा। तर भाजपला परभणीची एवढी चर्चा का करायची आहे असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय। परभणीत ठाकरेंनी मुस्लिम महापौर दिल्यानं सत्ताधाऱ्यांकडून टीका होते। सय्यद इक्बाल यांचं नाव एप्स्टीन फाईलमध्ये आलेलं नाही असं देखील अंधारेंनी म्हटलंय। तर अजितदादांच्या विमान अपघातावरून लक्ष भरकटवण्यासाठी परभणीचा मुद्दा सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित केला जात असल्याचा अंधारेंचा आरोप आहे। भाजपाला इतकी का बरं उतावीळ चर्चा करावीशी वाटते? काय भाजपला एप्स्टीनची चर्चा राज्यभर फिरते याची भीती वाटतेय का? काय भाजपला विमान अपघाताची चर्चा दाबून टाकण्यासाठी ठाकरेंची चर्चा करणं भाग पडतंय का? मुळात सय्यद इक्बाल जे आमचे महापौर झालेले आहेत ते कुठल्या तरी तडीपारीच्या खंडणीच्या ईडीच्या गुन्ह्यात गुन्हेगार आहेत का? तसं असेल तर आपण त्यांचं महापौरपद रद्द करूया। त्यांचं नाव एप्स्टीन फाईलमध्ये आलेलं आहे का? तसंही असेल तर त्यांचं आपण महापौरपद रद्द करूया। तर मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या महापौर डिंपल मेहता यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात मराठी शुद्धलेखनाच्या अनेक चुका आहेत। यावरून मनसेनं डिंपल मेहता यांच्यावर निशाणा साधला। महापौरांना मराठी येत नसल्याची टीका मनसेनं केलेली आहे। अच्छा, असं की नाही की तुम्ही पहिल्यांदाच महापौर बनतायत, याच्या अगोदर मग तुम्ही महापौर होता, अगोदर मग मराठीमध्ये कारभार चालू होता। म्हणून आमचा आग्रह होता की मराठी महापौर या ठिकाणी झाला पाहिजे। मराठी महापौरचे झाल्यानंतर या ठिकाणी मराठीमध्ये व्यवहार होत असताना या ठिकाणी नागरिकांना आपण संदेश देणार आहोत। तर आयुक्तांना लेटर लिहिताना जर एवढ्या चुका असतील आणि सही करायच्या अगोदर त्यांनी ज्या तपासलं नसेल लेटर, ते शोकांतिक आहे। मीरा भाईंदरचे नागरिक म्हणजे वंचित राहिलेत असं माझं तरी वाटतंय। तर मोदी चले जाओ म्हणत संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी टीका केली आहे। अमेरिकेच्या आदेशावर मोदींनी नोटबंदी केल्याचं पोस्टर ठेवत संजय राऊतांनी हे ट्विट केलं। तर मोदी चले जाओ असं संजय राऊतांनी मोदींवरती ट्विट केलेलं आहे। अमेरिकेच्या आदेशावरती मोदींनी नोटबंदी केल्याचं पोस्टर ठेवत आता संजय राऊत यांनी मोदी चले जाओ असं ट्विट जे आहे ते केलं।